बेस्ट समिति अध्यक्ष अनिल पाटनकर के नेतृत्व में आयोजित चित्रकला प्रतियोगिता में हजारों बच्चों ने लिया भाग। चेंबूर के वार्ड क्रमांक 153 में शिवसेना उद्धव गट के सांसद अनिल देसाई की तरफ से सांस्कृतिक और कला खेल महोत्सव के अंतर्गत युवा कलाकारों को प्रोत्साहित करने और उनकी छिपी प्रतिभा को निखारने के उद्देश्य से बेस्ट समिति अध्यक्ष अनिल पाटनकर के नेतृत्व में चित्रकला प्रतियोगिता का आयोजन किया गया। इस प्रतियोगिता में तकरीबन 800 विद्यार्थियों ने भाग लिया और इस अवसर पर चेंबूर नागरिक सहकारी बैंक की निदेशक मीनाक्षी अनिल पाटनकर, महिला चेंबूर विधानसभा की सह आयोजक अनीता महादेव, चेंबूर विधानसभा संदीप गुरव, शाखा प्रमुख उमेश करकरे, महिला शाखा संगठक योगिता मात्रे, कार्यालय प्रमुख मारुति वाघमारे, महिला शाखा समन्वयक कुंडा भोईले, युवा सेना शाखा अधिकारी विनय शेट्टी, डीजी शाखा समन्वयक श्री अनिल पटेल, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गट के सभी महिला और पुरुष पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित रहे। मुंबईचे सन्माननीय खासदार माननीय श्री अनिल भाऊ देसाई यांच्या माध्यमातून हे तिसरं वर्ष आहे। खासदार या नात्याने पूर्णपणे दक्षिण मध्य मुंबईत खेळ महोत्सव आणि त्या खेळ महोत्सवाच्या माध्यमातून विविध तऱ्हेच्या स्पर्धा, विविध तऱ्हेच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केलाय। आजच्या तारखेत व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा या इंटरनेटच्या दुनियेमध्ये पूर्णपणे कुटुंब व्यस्त असतं, अजिबात त्यांना बाजूला जायला वेळ नसतो आणि अशा अवस्थेतून पुन्हा एकदा मैदानाकडे आणण्याचा प्रयत्न हा आमच्या सन्माननीय खासदारांनी केलेला आहे आणि त्या उद्देशाने आज जवळजवळ इथे 600 मुलांनी 1ली ते 12वी अशा विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेले आणि जवळजवळ 600 मुलांनी आज इथे त्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे। आणि आज मी बऱ्याचशा पालकांशी बोललो की ते त्यांना सुद्धा बरं म्हणजे ते म्हणतात की अशा स्पर्धा तुम्ही वारंवार घेत असता, त्यांच्यामुळे खरंच आमची मुलं थोडा वेळ का होईना टीव्ही मोबाईल पासून बाजूला असतात आणि तुम्ही बघताय की आज चांगल्या मोठ्या प्रमाणावर आज या स्पर्धेला तिथे प्रतिसाद मिळालाय। आमचे सर्व पदाधिकारी असतील, ते मीनाक्षी पाटणकर मॅडम आहेत, ते उमेश करकरे आहेत, आमच्या अनिता महाडिक आहेत, योगिता म्हात्रे, आमच्या दुसरे कुंडा भोईटे आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी संदीप गुरव आहेत। आणि अशा प्रकारे तुम्ही बघताय की लोकांचा चांगल्या प्रतिसादात ही चांगल्या हसत खेळमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा सुरू आहे। खरंच खासदारांना सुद्धा धन्यवाद देईन की अशा प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आणि लोकोपयोगी कामं त्या पद्धतीने झाली पाहिजेत। स्पर्धा होत आहे, पहिले इथे ग्राउंड होता बरोबर नव्हता, आता किती याच्या व्यतिरिक्त अजून काय काय फायदा होतो हा ग्राउंड बनवल्यानंतर आणि कशा प्रकारे प्रयत्न करून हे बनवले होतं? बघा, आता हा जो भूभाग होता हा खऱ्या अर्थाने हा महापालिकेला अधिग्रहण करायचा होता, मालकीचा होता तो, पण त्याच्यावर मैदानाचं आरक्षण होतं। त्यामुळे ती प्रक्रिया करून त्याच्या अगोदर बघितलं तर इथे एकदम जंगल सदृश्य परिस्थिती होती, सगळी जंगली झाडं वाढलेली होती आणि या विभागात मुळात लोकांना खेळायसाठी अशी मैदानं कमी आहेत। मागच्या 10 वर्षात माझ्या कारकिर्दीत मी कमीत कमी 4 मैदानं आणि त्यात हे सूर्यकांत माडिक उद्यान, मान्य सूर्यकांत माडिक उद्यान, त्याचबरोबर बाजूला हरदेव बाबा उद्यान आहे। आम्ही या मैदानाला थोडासा गार्डनचा लुक दिला जेणेकरून संध्याकाळी कामावरून आल्यानंतर शाळेच्या मुलांचा शाळेनंतर खेळण्याचा वेळ असतो किंवा महिला वर्ग आहे, पूर्ण दिवसभर घरात कामकाज असतं, मग तो संध्याकाळी कुठेतरी इथे विरंगुळा घेईल। त्याचप्रमाणे इथे जे साहित्य लावलंय, व्यायाम साहित्य, कुठे कसरत करायसाठी त्यांना, आणि या मैदानात कबड्डी उत्सव भरला जातो। त्याचबरोबर गोविंदाच्या मोठ्या प्रमाणावर इथे सराव गोविंदा मंडळ करत असतात आणि लोक चांगल्या प्रकारे संध्याकाळी याचा उपयोग घेतात। मला खरंच अभिमान वाटेल की माझ्या कारकिर्दीत मी या अशा प्रकारे मैदान लोकांसमोर आणू शकतो। एक
प्रश्न आहे, तुम्ही दोघे husband wife असून एक समाजसेवक म्हणून ओळखले जातात. अजून काय काय कार्यक्रम वीस लोकांसाठी, लहान मुलांसाठी तुम्ही ते वर्षभर ठेवत असतात आणि भविष्यात काय तुमची कल्पना आहे, अजून काय ठेवत? बघा, समाजसेवेच्या माध्यमातून आम्ही जास्ती करून मुलांच्या शालेय शिक्षणाला, क्रीडा महोत्सवाला आणि विभागातील नागरिकांच्या आरोग्य ह्या 3 गोष्टीवर आम्ही आमचा जास्त फोकस ठेवलेला आहे. आणि त्या दृष्टीने पूर्वी जनहित वर्धनी फाउंडेशन होतं, आज महाफाउंडेशनच्या माध्यमातून, त्याचबरोबर घाटला गावठी उत्कर्ष मंडळ आहे, आमची शाखा क्रमांक 153 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून, तिथे बालवीर क्रीडा मंडळ आहे. अशा या मंडळांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामं, लोकोपयोगी विविध उपक्रम लोकांपर्यंत न्यायचं काम आम्ही करतो. आणि खरंच समाजसेवक ही पदवी आम्हाला लोकांनी दिली आहे आणि ती सार्थक व्हावी, कुठेतरी सार्थक व्हावी. आणि सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला बाळकडू दिले की जवळजवळ 80% समाजकारण, 20% राजकारण, त्या शब्दाला जागून जास्तीत जास्त लोकांमध्ये समाजयोगी काम करायचे हा आमचं ध्येय आहे आणि तो आम्ही पूर्णपणे लोकांमध्ये करायचा प्रयत्न करू. धन्यवाद आम्ही आमचे खासदार अनिल देसाई यांना देणार आहे. खरं तर त्यांनी जवळजवळ 38 ठिकाणी असे मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, अनेक प्रकारच्या स्पर्धा त्यांनी इथे आयोजित केल्या आणि आज आम्हाला खूप आनंद वाटतो. लहान मुलांच्यात आम्ही रमून जातो खरं तर मोठ्या माणसांच्या कार्यक्रमांपेक्षा. आणि आज तुम्ही इथे बघा, जवळ 500 ते 600 मुलं आज इथे, जी मुलं मोबाईल टीव्ही मध्ये सतत असतात, आज त्यांना इथे 2 ते 3 तास आपण त्यांना आज त्यांची जी आवड आहे ती त्यांना जोपासायचा आपण प्रयत्न केलाय. आणि आभार मानते शिवसेना नेते आमचे खासदारांचं की त्यांनी हा उपक्रम चांगला हाती घेतलाय. शेवटचा प्रश्न झाला, समाजसेवक म्हणून तुम्ही ओळखला जातात आता रिंगणात करणार आहात. खरं तर हा बोला. तर तुम्ही कसं आहे करणार, राजकारण तर तुमच्या याच्यात आहे ना, तुम्ही समाजकारण नेहमी करतात, राजकारण कसं बघतात? खरं तर राजकारण मला नकोच होतं. जेव्हा हे नगरसेवक झाले, जवळजवळ 1997 पासून मी आहे पॉलिटिक्स मध्ये, राजकारणात तेव्हापासून आहे. पण मी कधीच मला वाटलं नाही की राजकारणात आपण जावं. एक आहे आपले माणूस आहे राजकारणात, आपण त्यांच्या बरोबरच त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठी, की एक माणूस पुढे गेला तर पाठी कोणतरी असावं म्हणून मी त्यांच्या पाठी उभे राहिले. पण नागरिकांनी मला खूप समाजसेविका म्हणून ही पदवी बहाल केली. खूप मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा.